नमस्कार मित्रांनो, अहिल्यानगर अपडेट्समध्ये मी प्रशांत जावरे पाटील तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी अतिशय जोरदारपणे चालू आहे. शेवटचे 2-3 दिवसच प्रचाराला उरलेले आहेत. शहरामध्ये मुख्यमंत्री असतील, पाणी पुरवठा मंत्री असतील, अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा होऊ राहिल्या आहेत, प्रचाराच्या रॅल्या होऊ राहिलेल्या आहेत. या महापालिकेच्या रणधुमाळीमध्ये शहरातील एक युवा नेतृत्व, माजी आमदार स्वर्गीय अनिलभाई राठोड यांचे चिरंजीव विक्रमजी राठोड यांच्यासोबत आपण या निवडणुकीविषयी चर्चा करणार आहे आणि त्यांच्याकडून त्यांची मतं, त्यांच्या संकल्पना जाणून घेणार आहे. विक्रमजी नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय सांगाल, अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक लागलेली आहे, बऱ्याच काळानंतर ही निवडणूक होत आहे. निवडणूक ॲक्च्युली उशीर लागली आता, कारण की आपण बघतो 7 वर्ष झाले निवडणुकीला. आणि ज्या पालिकेत आता म्हणजे फक्त नगरची नाही, पूर्ण महाराष्ट्राची ही परिस्थिती आहे. पण पालिकेत जो लोकप्रतिनिधी ज्यावेळेस नसतो त्यावेळेस जे जनतेचे जे महत्त्वाचे प्रश्न असतात ते सोडवताना कुठेतरी अडचण येते. आणि आज ती निवडणूक लागते, तर याचा खूप आनंद आहे आम्हाला. साहेब, आपण निवडणुकीच्या तोंडावरतीच म्हणजे निवडणुकीला आपण अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता आपल्या पत्नींचा, आणि त्यानंतर आपण उमेदवारी दाखल न करता आपण अचानकच ठाकरे गट सोडून आपण डायरेक्ट शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. काय अचानक असं घडलं की आपण डायरेक्ट पक्ष बदलला? नाही, उमेदवारीचा मी अर्ज भरलाच नव्हता. मी एक अपक्षसाठी मी तयारी केली होती आणि त्याचे आम्ही पॉम्पलेट छापले होते आणि मी तयारीच केली होती अपक्षाचं की कुठंतरी मला माझे सर्व सहकारी, सगळे आमचे मार्गदर्शक यांच्याशी बैठक झाली. आम्हाला अर्ज भरण्यात म्हणजे त्या ठिकाणी अपक्ष काम आम्ही सुरुवात पण केली होती वॉर्ड क्रमांक 10मध्ये. आणि नगर शहरात या वॉर्डमध्ये पण तुम्ही नागरिकांना विचारू शकतात, एवढा चांगला प्रतिसाद मला भेटला होता की मी निवडून आलो असं डायरेक्ट म्हणजे इथल्या स्थानिक जे नागरिक आहे त्यांच्या तोंडातून हे येत होतं. पण त्यानंतर आम्हाला एकनाथभाई शिंदेंचा यांचा फोन आलता. त्यांच्यासंग चर्चा झाली. ते म्हटले की आपण या अपक्ष न करता आपण पक्षात प्रवेश करा आणि आपण पुढं सोबत काम करू. आणि मी साहेबांच्या संपर्कात होतोच. तर त्यानंतर आम्ही परत आमचे जे जवळचे लोक आहेत, माझे परिवारातले, माझी आई आहे, माझी बहीण, माझी बायको, माझे सर्व नातेवाईक आणि माझे सर्व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केल्यावर त्या ठिकाणी मी थांबण्याचा म्हणजे त्या ठिकाणी निर्णय घेतला. पण आपण असं सांगितलं की माझ्यावरती कुठेतरी अन्याय झाला, पक्ष तिकीट वाटपामध्ये विचारात घेतलं नाही वगैरे वगैरे, तर त्यामुळे आपण पक्ष नक्की ते काय गोष्ट होती? नाही, तिकीट वाटण्याचं काही हे नाही आहे. हे बघा, 25 वर्ष आम्ही तिकीट आमच्या घरातून म्हणजे आम्ही जे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांना तिकीट देण्याचं काम केलं. पण यावेळेस असं काही घडलं की जे माझे म्हणजे ज्यांनी 25 वर्ष या शिवसेनेसाठी संपूर्ण आपलं तन मन धनाने त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि तरी पण त्यांच्यावर अन्याय होत होता, तर ह्या गोष्टी मी वरती कळवल्या. पण वरच्यांचे ते त्यांच्यातच ह्याच्यात राहिले. आणि मला कुठेतरी वाटलं की हे कायम आपल्या जर कार्यकर्त्यांवर जर अन्याय होत असेल आणि जर मी माझ्या कार्यकर्त्यांना इथं न्याय नाही देऊ शकत, तर या पक्षात आणि जो पक्ष कार्यकर्त्याच्या जीवावर जो पक्ष आहे त्या कार्यकर्त्यांनाच तुम्ही न्याय नाही देऊ शकत, तर इथं थांबणं हे चुकीचं होत चाललंय. अडचणीच्या काळामध्ये शिंदे साहेबांनी आपल्याला मदत केली असं आपण म्हटलं. मधल्या काळामध्ये आपल्यावरती पोलीस केसेस वगैरे अशा अडचणी आपल्याला निर्माण झाल्या. हो, तर कशा प्रकारे शिंदे साहेबांची आपल्याला मदत झाली किंवा शिंदे साहेबांनी कशा प्रकारे आपल्याला आधार दिलेला आहे? त्या ठिकाणी मध्यंतरी माझ्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर मी माझ्या वरिष्ठांना संपर्क केला होता, उद्धव साहेबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, सगळ्यांना सांगितलं. पण मला काही त्या ठिकाणी कोणीच काही मदत त्या ठिकाणी झाली नाही. म्हणजे किंवा एखादा फोनसुद्धा म्हणजे पोलीस कार्यकर्त्यांना काय असतो, कार्यकर्ता हा पक्षासाठी काम करत असतो. आणि हे बरं, तो गुन्हा पण खोटा होता. मी काय मी प्रत्येक समाजाचा, जाती धर्माचा आदर करतो आणि असं मी काही करू शकत नाही. तरी पण पक्षाकडून त्याची कोणतीही दखल घेण्यात नाही आली. त्या उलट म्हणजे मी शिंदे साहेबांना सांगितलं पण नव्हतं, तुम्हाला खरं ॲक्च्युली सांगतो. पण
होऊन शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली. आमचे म्हणजे माजी शहर प्रमुख दिलीपदादा सातपुते यांनी त्या ठिकाणी शिंदे साहेबांशी संपर्क करून त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या आणि शिंदे साहेबांनी इथं SP ना फोन केला आणि मग ती घटना थोडी शांत झाली. असा त्यांचं म्हणजे त्यांना मी केलं नाही, म्हणजे असं जर सपोर्ट जर तुम्हाला भेटत असला कार्यकर्त्याला तर तो निश्चितपणे त्यांच्या प्रभावित होणारच. सोशल मीडियावरती आपण मध्यंतरी पोस्ट टाकली, भैयांची कमी जाणवते, आठवण येते, तर कशा प्रकारे ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला कमी जाणवते भैयांची? कमी थोडी जाणवणारच त्यांची. आता त्यांच्यासोबत एवढं हे बघितलं, आज खरं ते पाहिजे होते. आज नगर शहरात ते जाऊन 5 वर्ष झाले, पण प्रत्येक नगरकारांच्या दररोज कुठं ना कुठं त्यांचा विषय निघत असतो आणि मला एकट्याला नाही तर संपूर्ण नगरकारांना त्यांची कमी जाणवते. आणि आज आपण बघत असलो तर प्रत्येक म्हणजे आज अपक्ष जे उमेदवार आहे काही, त्यांनी अनिल भैया राठोड यांचा फोटो लावून पॉम्पलेट देतात. ते मनसेचे जे उमेदवार आहेत ते अनिल भैया राठोडचा, शिवसेना उबाठाचे लावतात, ते राष्ट्रवादीचे लावतात, ते काँग्रेसचे लावतात, ते शिवसेना धनुष्यबाणाचे लावतात. ते मग तुम्ही ती जा नगरकारांना सगळ्यांना त्यांची आठवण येतेच आहे. कारण की एक सक्षम नेतृत्व, गोरगरिबांसाठी धावून जाणारं व्यक्तिमत्व अनिल भैया राठोड होते. तर ती आठवण आणि आमच्या वडिलांनी आहे ना, म्हणजे माझं थोडंसं बिनधास्त स्वभाव हा माझ्या वडिलांमुळे आलेला आहे. त्यांना मी कधी असं कोणासमोर झुकताना कधी हे करताना बघितलं नाही आहे, म्हणून त्यांची वेळोवेळी आठवण येते. आज जे राजकारण बघतोय मी, आज आपण पाहतोय दहशतीच्या जोरावर नगर शहरात बिनविरोध उमेदवार निवडले जातात. ते त्या ठिकाणी आमचे मित्र चेतन शिरसूल आहेत, त्यांच्या मिसेसनी फॉर्म भरला होता, तर त्यांचे सूचक अनुमोदक यांच्यावर जोर जबरदस्ती करून त्या ठिकाणी त्यांना फॉर्म मागे घ्यायला लावला. तर ह्या गोष्टी कुठेतरी बघून असं वाईट वाटते की ज्यावेळेस आमचे वडील असते तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या या नगर शहरात, अशी आठवण येत असते. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही नॅचरल अलायन्स होती. आज सभेमध्ये पण आपल्या सर्वांच्याच स्टेजवरती भाषणामध्ये असं दिसलं की ती नॅचरल अलायन्स व्हायला पाहिजे होती. मग कुठं माशी शिंकली, आपल्याला त्याची काही कल्पना वगैरे काही चर्चा? आता त्यावेळेस मी काही नव्हतं पक्षात, त्यावर मी बोलू नाही शकत आणि त्यावर बोलणं ते चुकीचं आहे. मी आत्ता काल तर पक्षात प्रवेश केला आणि त्या त्यांचं काही त्यांची चर्चा झाली त्याच्यावर मी बोलणं चुकीचं आहे. आपण समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करतायच, भैयांच्या सोबतच आपण काम सुरू केलं, आपण महापालिकेमध्ये पण नेतृत्व केलं. तर जुन्या कामांच्या विषयी काय सांगाल की त्या कामांच्या माध्यमातून आपण समाजाला जनतेला न्याय देऊ शकली? हे बघा, आज आमच्या वडिलांनी 25 वर्ष बघा, एखादा लोकप्रतिनिधी एकदा निवडून येऊ शकतो, दोनदा निवडून येऊ शकतो, जर 5-5 टर्म निवडून येतो. बरं, दोनदा सुद्धा ज्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना पराभव बघावा लागला त्यावेळेस सुद्धा ते काय खूप मोठ्या याने फरकाने नाही, 3,000 5,000 याच्या पलीकडे नाही. तर याचं कारण असं आहे की अनिल भैयांनी या नगर शहरातल्या गोरगरीब जनतेला जे पाहिजे काम ते केलं होतं. सुरुवातीला या नगर शहरात हिंदू मुस्लिम दंगली होत होत्या, आता ती परिस्थिती नाही आहे. म्हणजे लोकांना आज डेव्हलपमेंट पाहिजे, तर त्यावेळेस ती परिस्थिती सांभाळली. त्यावेळेस म्हटलं होतं संपूर्ण संरक्षण, या नगर शहराला या जनतेला संपूर्ण संरक्षण दिलं. त्यानंतर या नगर शहरात पाण्याचे खूप प्रॉब्लेम होते, म्हणजे ठिकठिकाणी जे हापशे दिसतात ते आज नगर शहरात जेवढे पण हापशे दिसतात ते नगर जिल्ह्यात दिसतात ते संपूर्ण अनिल भैया राठोड यांनी केलं. तर त्या सुविधा देण्याचा प्रयत्न, बेसिक सुविधांवर खूप त्यांचा जोर असायचा. म्हणजे तुम्हाला सांगतो की साधा एखाद्या म्हणजे आमच्या घरात पाणी येत नाहीये हे सुद्धा फोन यायचे साहेब, म्हणजे पप्पांना घरात कोणते भांडणं झाले तरी त्यांना एक मोठा भाऊ म्हणून भैया म्हणून म्हणायचे. भैया याचा अर्थ एक मोठा भाऊ, तर अक्काने घेऊन जायचे. असे हजारो घरात आमच्या वडिलांचे संबंध आहे. हजारो लोक आज म्हणतात की अनिल भैया माझ्या लग्नात आलते, अनिल भैया आमच्या घरी आलते, अनिल भैयांनी माझ्या मुलीचं ऍडमिशन करून दिलं, अनिल भैयांनी आमच्या इकडे लाईट लावून दिली. ती अशा अनेक गोष्टी या ठिकाणी नगर शहरात अनिल भैयांच्या माध्यमातून मोठमोठे रस्ते या नगर शहरातले त्या ठिकाणी 3 महत्वाचे रस्ते, म्हणजे केडगाव जो देवीचा रस्ता, त्या ठिकाणी बालिकाश्रम रोड व अजून एक जो आत्ता जो अनादृश्य हॉस्पिटलचा रस्ता, हा शिवसेनेच्या काळात झालेला, हा शिवसेनेने आणलेले ठोस काम आहे.
त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीचे उद्घाटन आम्ही शिवाजीनगर येथे केलेले. ते असे अनेक ठोस काम या नगर शहरात केले. त्यामुळे नगरच्या जनतेने पण त्यांच्यावर म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत जनतेने पण प्रेम केलं व आमच्या वडिलांनी पण जनतेवर शेवटच्या म्हणजे त्यांच्या श्वासापर्यंत या जनतेला प्रेम दिले आहे. त्यामुळे आज परिस्थिती तशी आहे की त्यांना जे अनिल भैयांचा पॉम्पलेट घेऊन गेले म्हणजे एखादा समजा नवीन उमेदवार आज आलाय तर समोरचा व्यक्ती त्याला ओळखत नाही, पण ज्यावेळेस तो पॉम्पलेट दाखवतो त्याच्यावर अनिल भैया राठोडचा फोटो दिसतो तर लोकांना विश्वास होतो नाही हा माणूस चांगला माणूस आहे किंवा ह्या माणसाचा आमचा ओळख आहे. भैयांच्या नेतृत्वात खालीच म्हणजे त्यांच्या काळातच आमदारकीच्या काळात मला वाटतं महानगरपालिका स्थापन झाली शहरामध्ये. मला वाटतं 4 महापौर शिवसेनेने दिले. हो, जवळपास बऱ्याच वर्ष सत्ता राहिली भारतीय जनता पार्टी सोबत शिवसेनेची. तर आता आपण नेतृत्व करताय, तरुणांचं करताय, आता आपण शिवसेनेचं नेतृत्व करतात, राज्य पातळीवर आपण काम केले, जिल्ह्यामध्ये काम करतात, शहरामध्ये काम. भविष्यामध्ये आपल्या मनामध्ये अशा काही संकल्पना किंवा प्लॅन्स आहेत की ज्याच्या माध्यमातून शहर डेव्हलप होईल किंवा नवीन काही संकल्पना आपल्याकडे आहेत का? माझ्याकडं सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आत्ताची अशी आहे की नगर शहरातला सगळ्यात मोठा प्रश्न जो असेल ते तरुणांचा बेरोजगारीचा. आज नगर शहरात 10,000 रुपयाचा एखाद्या तरुणाला पगार मिळणं हे अशक्य झालेलं आहे. MIDC आज नगर शहराची अतिशय त्याची वाईट परिस्थिती आहे. तरुणांच्या म्हणजे हाताला रोजगार मिळणं आणि हेच आत्ताचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण आज बघतोय तरुण हा म्हणजे जो बेरोजगार तरुण आहे हा धर्माच्या जाळ्यात अडकत चाललाय आज तो. आणि जो सुशिक्षित जो तरुण आहे तो त्या ठिकाणी पुण्याला, मुंबईला अशा ठिकाणी म्हणजे शिक्षण घेण्यासाठी किंवा आपल्या नोकरी संदर्भात त्या ठिकाणी तो पोचत चाललाय. आणि तीच गोष्ट आज माझ्या मनाला कुठेतरी खटकती. आज शिंदे साहेबांच्या मार्फत मी एवढीच रिक्वेस्ट करणार आहे की प्रथमतः नगर पुणे रेल्वे ही लवकरात लवकर चालू झाली पाहिजे. जे नगरचे महत्त्वाचे घटक आहेत व्यापारी व स्टुडंट त्यांना येण्या जाण्यासाठी सोपं म्हणजे उद्या पुण्यात पण तो शिक्षण करत असला किंवा जॉब करत असला तर त्याला घरापर्यंत त्याचा टच पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की या ठिकाणी नवीन कंपनीच स्थापन होणं, MIDC स्थापन होणं आणि महानगरपालिकेची त्या ठिकाणी 600 एकर जागा आहे तिकडं अम्युजमेंट पार्क म्हणजे त्या ठिकाणी करणं किंवा फिल्मफेअर सिटी असं येणं जेणेकरून नगर शहरात रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं. या नगर शहरात मेडिकल कॉलेज आले पाहिजे. या नगर शहरात इंजिनिअरिंग गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत तर मेडिकल कॉलेज आले पाहिजे. तर अशा सोयीसुविधा असल्यावर जो इथला जो तरुण आहे त्याच्यासाठी मला आज या नगर शहरासाठी काम करायचं आहे. स्मार्ट सिटी नगर झालं पाहिजे असे बरेच जण बोलतात, पण आसपासच्या स्मार्ट सिटीच्या माने नगर थोडं कमीच पडतंय. नगरच्या पलीकडच्या साईडून नगर क्रॉस करून लोक पुण्याला, मुंबईला जातात नाही का. तर ते लोंढे थांबवायचे असतील किंवा आपण जे आता MIDC वगैरे म्हटलं या संदर्भात काही शिंदे साहेबांच्या सहकार्याशी, शिंदे साहेबांची काही चर्चा किंवा काही प्लॅन आपल्या डोक्यामध्ये वेगळे काय आहेत? मग हेच प्लॅन आहेत की आपल्याला हे बघा स्मार्ट सिटी संकल्पना म्हणजे काय. तुमच्या नगर शहर एक आपलं छोटं नगर शहर लय मोठं असं म्हणजे खूप मोठं पण नाही. इकडं मेट्रो आणली पाहिजे का किंवा इकडं काय रोबोटिक काम झाले असं नसतं. महत्त्वाचे इथले मुद्दे काय आहे, बेसिक पहिले रस्ते, वीज, पाणी हे नगरकरांना देणं महत्त्वाचं आहे. दुसरं रोजगार हे महत्त्वाचं आहे. मेडिकल म्हणजे हेच मी तुम्हाला आत्ता सांगतो, हे गोष्टी पहिल्या महत्त्वाच्या आहे. मग तुम्ही स्मार्ट सिटीकडे मूव्ह करा. आणि आत्ताच जर तुम्ही हे स्मार्ट सिटी म्हणजे मूर्ख बनवण्याची मशीन आहे स्मार्ट सिटी करणं. अहो तुमची पालिका ड वर्गाची तुम्ही ज्यावेळेस महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळेस तुम्ही काय म्हणतात MIDC त्याच्यात सामील करून घेतली. हे सगळ्यात कारण की महानगरपालिकेचं दुसऱ्या तुम्ही पुण्यातल्या संभाजीनगरच्या ज्या मोठमोठ्या महानगरपालिका बघितल्या त्यात MIDC सामील आहे. कारण की सगळ्यात जास्त रेव्हेन्यू हा पालिकेला तिथून भेटतो आणि मग त्या रेव्हेन्यूने डेव्हलपमेंट होते. इकडं पालिकेलाच पैसे नाही हे करण्याचे आणि पालिकेत एवढा भ्रष्टाचार. अहो असा कोणता टेंडर नाहीये मला एक सांगा नगर शहरातला ज्याच्यात भ्रष्टाचार नाहीये. म्हणजे कुत्र्याच्या निर्बीजीकरण पासून कचऱ्याच्या प्रत्येक गोष्टीपासून रस्त्यापासून प्रत्येक आज जेवढ्या पण योजना आणल्या या नगर शहरात शिवसेनेच्या माध्यमातून अनिल भैया राठोड यांच्या माध्यमातून त्या आल्या, त्या चालू केल्या पण त्या पूर्ण होऊन नाही दिल्या. या विरोधकांकडून पूर्ण झाल्या नाही.
तर ही डेव्हलपमेंट हे कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न हे आजच करतात. हे फक्त दाखवतात की आम्ही स्मार्ट सिटी करू, आम्ही हे करू, आम्ही धलाना करू, फलाना करू. तर हे काही गोष्टी फक्त लोकांना मूर्ख बनवण्यासारखं हे चालू आहे कन्सेप्ट. आणि या पालिकेत पण चालू आहे. नगर आकार घेतोय. अरे कसला आकार घेतोय? गुंडगिरीचा आकार घेतोय, दहशतीचा आकार घेतोय, 2 नंबरच्या धंद्याचा आकार घेतोय. बाकी कोणता आकार घेतोय नगर? सांगा बरं. आज म्हणजे तुम्ही नगर शहरात आज एक वृद्ध व्यक्तीने मध्यंतरी आय लव्ह नगरवर त्या ठिकाणी तो स्वतः बोले नगरमध्ये काही नाही डेव्हलपमेंट झाली बोले, हे फक्त आमच्यासारख्या रिटायर लोकांचं नगर आहे. आज अशी ओळख नगरची झालेली आहे. आपल्या मनामध्ये काय ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय नवीन काय उपक्रम म्हणा, काय संकल्पना म्हणा, असं आपल्या डोक्यामध्ये, आपल्या सगळ्या डोक्यामध्ये काय? 100% कसं असतं, सत्तेत जर आपण त्या ठिकाणी सत्तेत आलो, शिंदे साहेब हा विकास पुरुष आहे, एकनाथ भाई शिंदे हा विकास पुरुष आहे. आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून या नगर शहराला सगळ्यात माझा पहिला फोकस राहणार आहे आजच्या तरुणांसाठी, आजच्या बेरोजगार तरुणांसाठी मला काय करता येईल हा फोकस राहणार आहे माझा फक्त आता सध्याला. त्यांचं तर विरोधकांचं असं म्हणणं आहे तर कुठंतरी की उमेदवारच भेटले नाही किंवा इथं तुटताना त्यांच्याकडे माणसंच नव्हती किंवा बा असे अनेक मुद्दे त्यांनी मी याबाबत नाही बोलू शकत कारण की मी त्या प्रक्रियेतच नव्हतो. कदाचित जर मी त्या प्रक्रियेत असलो असतो तर मी 100% प्रत्येक असं नाही, नगर शहराला या नगरकरांनी 25 वर्ष आमदारकी दिली, 4 महापौर दिले, 25 नगरसेवक दिले. आणि तुम्ही म्हणता आमच्याकडे नाही. अहो तुम्ही आजपर्यंत त्यांचे जे समोरचे विरोधक आहेत त्यांचे नगरसेवक किती निवडून आले आजपर्यंत या नगर शहराच्या इतिहासात, महानगरपालिकेच्या इतिहासात सगळ्यात जास्त नगरसेवक आले तर शिवसेनेचेच. महापौर बसले ते शिवसेनेचे, म्हणजे 4 महापौर आपण त्या ठिकाणी बसले. तर नगरकरांचा विश्वास आहे शिवसेनेवर, इथली उमेदवारांवर. तर प्रत्येक तुम्ही हे काय म्हणतात उमेदवार भेटत नाही, प्रत्येक प्रभागात आमच्याकडे 5-5, 10-10 उमेदवार होते. पण त्या ठिकाणी टेक्निकल काही गोष्टी झाल्या, काही घडल्या, ती युती वेळेवर करतो म्हटले, त्या हिशोबात आमचे लोक कदाचित राहिले असतील आणि मध्ये त्यांनी अचानक एका दिवसा अगोदर युती तोडली. त्यामुळे या गोष्टी घडल्या. त्यांचे बिनविरोध, त्यांचं म्हणणं की जनतेचं मॅन्डेट आमच्या बरोबर म्हणून 5 नगरसेवक बिनविरोध झाले असं वगैरे, त्याच्याविषयी काय सांगाल? मी आधीच सांगितलंय हे बिनविरोध हे आहे. मग नोटा बटन काय ते म्हणजे कशासाठी ठेवलंय ते नोटा बटनाचा वापर काय मग त्याचा? अरे तुम्ही बिनविरोध, तुम्ही समोर उमेदवारच असे त्या ठिकाणी हे केले, उमेदवाराला दहशत करून, उमेदवाराला आमिष देऊन त्या ठिकाणी तुम्ही हे करताय. हे काय बिनविरोध काय चांगली गोष्ट नाही. ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नाहीये माझ्या मते बिनविरोधचं. नगर शहर अजूनही म्हणजे स्वातंत्र्यानंतर आता 79 वर्ष झालेले, रस्ते, वीज, पाणी, गटर लाईन यामध्ये शहर गुरफटले गेले असं आपल्याला वाटतंय का? एक तरुण म्हणून जेड जनरेशनचं आपण प्रतिनिधित्व करताय सध्या, तर त्याच्या पुढचे काही प्रश्न असतील, तरुणांचे असतील, तरुणींचे असतील, महिलांचे असतील, उद्योजकांचे असतील, तर याच्याविषयी आपल्याला काय वाटतं की शहर थोडं पुढे गेलं पाहिजे की नाही, याच्यातून बाहेर पडणं पाहिजे की नाही थोडंसं? 100% शहर पुढं गेलं पाहिजे. मी माझ्या शहरावर प्रेम करतो. या ठिकाणी शहर आज परिस्थिती बघतो, नगर शहरात अजून सुद्धा पाण्याची खूप प्रॉब्लेम आहे. एक दिवसाआड येतो, काही प्रभागात 4 दिवसाआड येतो. सारस नगरमध्ये आज सुद्धा टँकरने पाणी पुरवला जातो. नुसते कुळगुळ रस्ते करून ठेवले. बरं गावात दाखवा, बरं एक तरी रस्ता दाखवा मला, कसे आज गावातले रस्त्याची परिस्थिती काय झाली. तुम्ही हे म्हणजे जे सत्ताधारी आहेत ते काय करतात ते तुम्ही सगळ्यांवर तुम्ही जे बोलतात ते बरं आमदार तुमचे, खासदार तुमचे, पालकमंत्री तुमचे, वरती सत्ता तुमची, आज महापौर तुम्ही करता, नगरसेवक तुमचे, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असून सुद्धा आज नगर शहरात किती आज वाईट परिस्थिती आहे. नगर शहराची खरीच वाईट परिस्थिती आहे. अजून सुद्धा नगर असं काही म्हणतात आहे तर ते बदललं नाहीये. मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी बऱ्याच घोषणा केल्या, पालकमंत्र्यांनी त्यांना आग्रह केला की आपण शहर दत्त घेऊन टाका. 100% तुम्हाला एक सांगतो, मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे खरंच एक चांगले व्यक्ती आहेत आणि ते विकासाच्या संदर्भात असो किंवा आज नागपूर सिटी बघितली तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आणि खरंच मी त्यांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना पण करतो विनंती आणि उपमुख्यमंत्र्यांना पण करतो, तुम्ही म्हणजे तुम्ही हा शहर खरंच दत्तक घेतलं पाहिजे. कारण की इकडे आहे ना दहशतीच्या अंधाराखाली या नगर शहर चाललो आहे. इकडं कुठंतरी दडपशाही आणि हुकुमशाही चालू आहे.
तर ही त्यांना 100% कळेल आणि त्यानंतर इथल्या नगर शहराचा ते निश्चित विकास करतील. हे मला मी जेवढं देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ओळखतो, जेवढं एकनाथ शिंदेना ओळखतो, तर ते 100% या ठिकाणी हे दाखवलं जातं सगळं. ह्या सगळ्या LED व्हॅन असतील किंवा हे सगळं पोस्टर असतील किंवा म्हणजे असं हा भाग डेव्हलप तो भाग डेव्हलप, मग याच्याविषयी काय मला मग तो एक प्रोपगंडा असतो निवडणुकीचा की तुम्हाला असं तसं हे ते, पण ते सातत्याने काय बरं. मागच्या 2 इलेक्शनला म्हणजे त्याचं एक सोपं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. 2014ला एक म्हणजे समोरच्या विरोधकांनी त्या ठिकाणी IT पार्क आम्ही या ठिकाणी आणला आहे आणि त्या ठिकाणी IT पार्कच्या नावाचा प्रोपगंडा वापरला व इकडल्या नगरकरांची दिशाभूल केली, त्यांना मूर्ख बनवलं आणि त्या ठिकाणी तो कॉल सेंटर उघडून आज तुम्ही जाऊन तिकडे परिस्थिती बघू शकता. ते कॉल सेंटर आहे. तर असंच मूर्ख बनवतात, विजन दाखवतात, आम्ही हे करू ते करू, तर तो विषयच नसतो त्याच्यात. अशी कुठल्या आणखी मूर्ख बनणारी गोष्टी झाल्या तुम्हाला लक्षात आल्या असतील ना? नाही ना, मग मी तुम्हाला एकच आत्ता एकदम म्हणजे ताजं हे सांगितलं ना, IT पार्कच्या संदर्भात हे काय झालं, आज काय परिस्थिती आहे. बरं, ते उड्डाण पुलाचा सगळ्यात जास्त पाठपुरावा केला होता माननीय श्री आमदार अनिल भैया राठोड व त्याचप्रमाणे दिलीपजी गांधी साहेब यांनी केला होता पाठपुरावा. बरं, त्याचं काय झालं मग आज? ते जो उड्डाणपूल थांबवणारेच हे विरोधक होते, त्यांची हॉटेलं होते खाली आणि मग त्यामुळे त्यांना मारहाण करून त्यांना तिकडून पाठवलं होतं, हाकललं होतं. त्या उड्डाणपुलाच्या वेळेस चालू झाला होता, पायभरणी चालू झाली होती त्यावेळेस. श्रेय घ्यायला ते पुढे गेले पाहिजे. मग श्रेय ते घेतात. ते कसं असतं, श्रेय घेणं लय आवडते यांना, कसलंही श्रेय घेतात. यांना असे म्हणजे एवढे येडे झालेले असतात श्रेय, अरे हे मी केलं, अरे हे मी केलं. अरे तू काय केलं? तुझ्या घरून दिलं का तू? हे हे जे आपण नगरकर जे टॅक्स भरतो, महाराष्ट्र जो टॅक्स भरतो, त्यातून ही डेव्हलपमेंट होती, त्यातून या गोष्टी घडतात. तू काय केलं? बरं, सगळीकडं काही पण मानलं की हे माझे नाही. अरे हे काय लावलंय? तुम्ही कामासाठी हे करा, आम्ही 100% तुमचं स्वागत करू. तुम्ही चांगले कामं केले. आज पण नगर शहरात पाण्याचे प्रॉब्लेम आहे, विजेचे प्रॉब्लेम आहे. तुम्ही प्रत्येक गल्लीत जा, नगर शहर फिरा, खूप ठिकाणी लाईटी नाही, खूप ठिकाणी रस्ते नाही. आता तुम्ही ज्या रस्त्याने आले, गावातले रस्ते तुम्ही बघा आज काय परिस्थिती आहे. पाईपलाईन नाही, म्हणजे ती गटर सिस्टीम अजून नीट झाली नाही, फेज 2चे कामं पूर्ण नाही झाले. हे कोण? यांना प्रश्न विचारायचं नाही असं झालेलं आहे. आता तरी दाबण्याचा प्रयत्न करत काय करत 100%. आता आपण जनतेला काय आवाहन करतो? म्हणजे आता 2 दिवसात मतदान आलेलं आहे. जनतेला हेच आव्हान करणार की प्रत्येक पक्षाचे प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी आपल्याकडे येतील, वेगवेगळे आमिष दाखवतील, भूलथापा देतील, पण कोणी आमिषाला बळी नका पडू, भूलथापाला बळी नका पडू. आपल्याला एक चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे आहे. त्या ठिकाणी गुंड करून तानाशा जर पोरांचे गच्चे आपल्या घरासमोरून चालले तर निवडून आल्यावर ते काय करू शकतात हे तुम्ही यापुढं लक्षात घ्यावा. सर्वसामान्य घरचे उमेदवार आहेत, शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांनाच मतदान करा. पण तुम्ही त्या जे उमेदवार त्यांना सुद्धा विचारा त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, त्यांनी आजपर्यंत कामात काय केलेले आहे. जे नवीन आलेले त्यांना सुद्धा विचारा तुमचे विजन काय आहे, तुम्ही डेव्हलप, आणि त्यानुसार तुम्ही ठरवा. फक्त आमिषाला आणि कोणत्याही प्रोपगंडाला बळी पडू नका आणि त्या ठिकाणी आपण बेखौफ मतदान करा. भैयांचे वारसदार म्हणून भैयांचा वारसा आपण पुढे चालवत आहे, समर्थपणे चाललेले. तर भैयांची याच्यामध्ये ह्या जुन्या निवडणुकांमधली काही आठवण आपल्याला आठवते का? त्याच्याविषयी आपण काय सांगाल? भैया कशा प्रकारे याचं नियोजन करायचं? कारण त्यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक निवडून आले, सत्ता आली, त्याच्याविषयी आपण काय सांगाल एखादी छोटीशी आठवण? अनिल भैया होते ना, तर या नगर शहराला खरंच संरक्षण होतं. या लोकांवर, या अधिकाऱ्यांवर, या महानगरपालिकेवर अंकुश होतं, विरोधकांवर अंकुश होतं. प्रत्येक गोष्टीला ते उत्तर द्यायचे, विरोध करायचे. आज असं गोष्टी राहिल्या नाही. तुम्ही आज विरोध केला तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतात. तुम्ही काही चुकीचं बोलले तुमच्यावर गुन्हे दाखल होतात. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीत फसवलं जातं. आणि त्या अनिल भैया राठोड आणि त्यांच्यासारखे विचाराचे लोक आज पण आहेत, पण ते आज सुद्धा येऊन बोलतात, आमच्याशी हे करतात. तर आज कुठेतरी खूप वाईट वाटतं की आज तुम्ही विरोधच ठेवू नाही राहिले कोणत्याच गोष्टीत. तुम्ही प्रश्न विचारलं की तुम्हाला त्या ठिकाणी दाबलं जातं, काही बोलले तर तुम्हाला शिव्या घातल्या जातात.
आणि सर्वसामान्य माणूस आज घाबरत चाललाय. उमेदवारी जे पहिले कसे सर्वसामान्यातून घरातले उमेदवार असायचे, आता तशी परिस्थिती राहिली नाही. सामान्य घरातला उमेदवार उमेदवारी करू शकत नाही, ही परिस्थिती आज नगर शहरात झालेली आहे. तरुणांचं प्रतिनिधित्व म्हणून किंवा आता भैयांच्या विचाराचा वारसदार म्हणून आता 2 दिवसात मतदान होणार आहे. हे सर्व स्तरातील लोक आहेत याच्यामध्ये सहभागी होतील. आपण म्हणता दहशत आहे, दहशत, दहशत आहे. मग तिला झुगारून देऊन लोकांनी काय केलं पाहिजे आता? मग त्याला झुगारून देऊन, मग मी तेच बोलतोय ना की कोणत्याही दहशतीला बळी न पडता आपण आपला उमेदवार हा सक्षमरित्या आपण त्याला बघून त्याला मतदान केलं पाहिजे. आणि जर तुम्ही आज जो मतदान करणार आहे ते तुमच्यासाठी करणार आहेत, ते त्यांच्यासाठी नाही. कारण की आज तुम्हाला असा उमेदवार पाहिजे, असा माणूस पाहिजे की तुम्हाला 365 दिवस 24 तास उपलब्ध पाहिजे. रात्री 8 वाजता, रात्री 12 वाजता असो किंवा सकाळी 5 वाजता असो, त्या उमेदवारांनी, त्या प्रतिनिधींनी तुमचा फोन उचलला पाहिजे, तुमच्या अडीअडचणीत आला पाहिजे, तुमच्या सुखादुःखात आला पाहिजे. अशाच उमेदवाराला आपण त्या ठिकाणी मतदान करा, हीच माझी नगरकरांना विनंती राहील. आणि युवकांनी सुद्धा या ठिकाणी विचार करावा. आजची युवा शक्ती महत्त्वाची आहे. राजकीय याच्यात असो किंवा सामाजिक क्षेत्रात युवकांच्या हातात सगळ्यात जास्त बळ आहे. तुम्ही आज तुमच्या त्या सगळ्यात मोठ्या शक्तीचा, मतदानाचा वापर करा व चांगल्या उमेदवाराला, फक्त त्या ठिकाणी मूर्ख बनवणाऱ्या उमेदवाराला कधी हे नका करू. त्या समोरचा उमेदवार आपल्यासाठी किती वेळा येईल, 5 वर्ष आलेला आहे का, त्या माणसाने आपल्याला दिला, अशा उमेदवाराला आपण त्या ठिकाणी मतदान करा. मित्र, हे होते विक्रम अनिल भैया राठोड. सर्वच मुद्द्यावरती स्पष्टपणे बोलले, सविस्तर त्यांनी त्यांचे विचार मांडले. शहरातील दहशत असेल, शहरातील विकास कामांचा विषय असेल, न झालेली कामं असतील, भयांचे विचार असतील, भयांची आठवण, भयांच्या कमीपणा कसा प्रकारे जाणवतो ते सांगितलं. आणि पक्ष बदलाचं कारण पण सांगितलं. त्यांच्या पुढच्या भावी करिअर, म्हणजे राजकीय करिअरसाठी आपण शुभेच्छा देऊया. ते काही उमेदवार नाहीत, पण ते पक्षाचं नेतृत्व करतायत. आता शिंदे सेनेमध्ये ते आत्ताच प्रवेश केलेला आहे. अशाच प्रकारे आपण सर्वच पक्षांच्या उमेदवारांची जास्तीत जास्त मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू. त्यांच्याकडून या शहराविषयी, त्यांच्या संकल्पना जाणून घेऊ. सर्वजण पाहत राहा अहिल्यानगर अपडेट्स. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.